श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एकदम छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. तो म्हणजे देवघरामध्ये आपण नैवेद्य घरच्या घरी कसा दाखवायचा. बघा, प्रत्येक जणाच्या घरी तर रोजच देवपूजा करायला देवबाप्पाला आपण बोलू शकत नाही. मग या छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा करायच्या हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा पहिल्यांदा एकदा केंद्रामध्ये गेली होती, स्वामी समर्थ केंद्रामध्ये, तिथे मी आरतीला गेली तर तिथे आपल्याकडून नैवेद्य दाखवण्यात येतो. तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं की नैवेद्य असा दाखवायचा असतो आणि मला ती गोष्ट खूप आवडली. मी तिथले जे मार्गदर्शक असतात त्यांना विचारलं की हे मला शिकवा, नैवेद्य कसा दाखवायचा. ते म्हटले, अरे खूप सोपं आहे, तू म्हणजे 1-2 दिवस जर प्रॅक्टिस केलीस की लगेच येऊन जाईल तुला. मग मला ती गोष्ट खूप आवडली आणि मी ती शिकले. आपण बघा, देवघरामध्ये आपल्या घरी खडीसाखरेचा नैवेद्य, फळाचा नैवेद्य, कधी भाजीपोळीचा, तर कधी पुरणपोळी केली तर त्याचा नैवेद्य दाखवतो. पण नैवेद्य कसा दाखवावा हे जर आलं तर खूपच छान. कारण बघा, प्रत्येकाच्याच घरी मला नाही वाटत देवबाप्पा देवपूजेसाठी येत असतील, तर ही गोष्ट शिकायला काय हरकत आहे. खूप सोपी आहे. देवघरामध्ये आपण नैवेद्य दाखवताना आपण ज्या ताटामध्ये आपली फळं किंवा खडीसाखर घेतो किंवा भाजीपोळी पुरणपोळीचा स्वयंपाक घेतो, तर असं देवघरासमोर आपण देवांसमोर ताट ठेवत असतो. तर त्याआधी काय करायचं, ह्या मधल्या 2 बोटांनी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आणि त्याचा चौकोन बनवायचा, म्हणजे मंडळ करायचं पाण्याचं, आणि त्याच्यावरती आपण जे आपलं नैवेद्याचं ताट आहे ते ठेवायचं आहे. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपण नैवेद्यामध्ये एक तुळशीचं पत्र ठेवायचं. नसेल तरी काही हरकत नाही. एक तामण भरलेला तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पळी असली पाहिजे, ती गोल फिरवायची आणि एक मंत्र म्हणायचा, सत्यंत वर्तेन परिसिंचयामि. हा नाही आला हरकत नाही. तुम्ही ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं म्हणून आपल्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा हा एकदा म्हणायचा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. आणि सगळ्यात शेवटी म्हणायचं, नियम समर्पयामी. एवढं म्हणायचं आणि देवाला हात जोडायचे. हे झालं नैवेद्य दाखवण्याची शास्त्रशुद्ध पद्धती. जर नसेल 2-3 वेळेस हा व्हिडिओ बघा, लिहून घ्या, आपल्या तुमच्या लक्षात राहील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, तर चॅनलवरती जरूर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. कारण बघा, घरच्या घरी आता बऱ्याच जणींना देवपूजेची, देवाला नैवेद्य दाखवण्याची आवड आहे. तर त्याच्यामध्ये ही जर कमतरता असेल तुमच्यामध्ये तर नक्की शिकून घ्या. कारण नैवेद्य दाखवणं खूप छान आहे. नैवेद्य दाखवता आला पाहिजे आणि या गोष्टी शिकायला मला तरी वाटतं काही हरकत नसावी. श्री स्वामी समर्थ.